तेरो किनारों पे रखा है क्या, प्यार करना हो तो मनोहर मालवणकर पे रखो और में रखा है क्या। क्या बात है, क्या बात है। दिल दिया है तुम्हें सभी भंडारी मंडल और हमारे नाट्यकार बंधु ने दिलदार समझकर, यकीन ना आया तो देख लेना आइकॉन में जाकर हमारे एक्सरे निकाल कर। अरे क्या बात है, क्या बात है। मोहब्बत मानी वो अल्फाजों में ला ही नहीं सकती, ये जो ऐसी नाजुक नाजुक हकीकत है जो कभी किसी को समझा ही नहीं जा सकती। ओ नाइक ओ नाइक काहीतरी बोला ना आता। कहो मुझे कुछ भी कहो, मुझे कुछ कम नहीं। आग लगा दो दरिया को, पानी भी कुछ कम नहीं। और भी कोई है क्या आगे? बोला बोला काय? आम्हाला फक्त ऐकायचं काम मला बोलायचं आहे. बोला. मी जे मंडळासाठी जे 5,000 जे मदत केली होती ते मंडळाला अर्पण करणार आहे. आपल्या याच्या जागेत. आणि कोणाला काय बोलायचंय आज? आपण आनंदाच्या दिवशी या ठिकाणी आपण जमलो आहोत आणि मनोहर मालवणकर हे एज ऑफ 60 बॅटिंग करून पार केलेली आहे. संचय लावे लवकरच. आणि आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना असा मोठा आशीर्वाद देऊया की ते अगदी सेंचुरी पर्यंत पोहोचू दे. जसं आम्ही आमच्या नाना पेडणेकरांना सांगितलं की म्हणजे आमच्या मंडळात नाना पेडणेकर गावी गेलेले होते, तर ते आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं होतं तुम्हाला समजलं की नाही मालवणकर आजार होते, त्यांना अटॅक आला होता आणि त्याने तो अटॅक असा झटकला तर त्यांना माहिती तो कसा झटकायचा, तर ते खास त्यांना भेटायला येणार आहे. येऊन गेले ते. त्यांना असं काय वाटलं की ते काहीतरी असं येतं आणि त्यांना वाटलं. त्यामुळे तो एक आम्ही मस्ती आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनातली ती भीतीच निघून गेली आणि मी त्यांना धन्यवाद देतो मनोहर मालवणकरांना की त्यांनी खूप चांगलं एकदम टफ फाईट दिली आणि मला तरी वाटतं ह्याच्या पुढे असं कोणालाच काय होणार नाही. असा एक चांगल्या दिवशी आपण हे करूया आणि आपण सर्वांना त्यांना एक आशीर्वाद देऊया की ते असेच ठणठणीत राहावं. आणि महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की त्यांनी म्हणजे मी खास त्यांना म्हणजे मकरंद आणि वगैरे यांना पण सांगू इच्छितो की बाबांना जरी 2 महिने रेस्ट घ्यायला सांगितलं तर रेस्ट घेऊ द्या, पण त्यांना जबरदस्ती घरी डांबून ठेवू नका. त्यांना जवळ आपल्या ऑफिसमध्ये येऊन आपलं कार्यरत चालू ठेवावं ही आमची सर्वांच्या वतीने. नक्की 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 एवढं हा मोकळे राहतील आणि आम्ही जरूर त्यांच्या तब्येतीची काळजी वागते. असं मोठं असं त्यांच्यावर काही लागणार नाहीये, ते जसं करतील त्याप्रमाणे त्यांना आम्ही करून देऊ. पण त्यांना हा तर हा बरारी घेणार होते ते. फोन केलेला हा त्यांना मी जेव्हा फोन केला होता त्यांनी मला एकच शब्द खूप सुंदर सांगितलं की ते म्हणाले की मी जरी समजा म्हणजे आता मला रेस्ट घ्यायला सांगितलं तरी पण मी त्याच जोमाने काम करणार मंडळामध्ये. हे जेव्हा त्यांनी वाक्य सांगितलं मी म्हणाला की आमच्या सर्वांचंच म्हणजे जे पाहिजे होते ते तुम्ही आम्हाला फोनवरती दिलात, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुमचे पुन्हा आभार मानतो. आणि असंच प्रेम तुम्ही ठेवा आणि आपल्याला आपलं मंडळ पुढे न्यायचं आहे आणि मंडळाचं आता उद्घाटन पण लवकरच होईल. AC फिटिंग झालेली आहे कम्प्लीट टोटल. आता छोटंसं काम बाकी आहे, तेही पूर्ण होईल. तुम्ही बघितलात त्या दिवशी येऊन. आणि बाकीच्या पण मोठ्या गोष्टी होणार आहेत अजून, तर त्या तुम्ही आल्यानंतर सगळ्या आपण त्या करूया. धन्यवाद. सौ हडकर पण आलेले आहेत. हा. या वहिनी या. टाळ्या वाजवा जरा. आपल्या सर्वांच्या वतीने छोटंसं भेट. हा हा राहू दे पंखा राहू दे. बोला. नक्की नक्की. अवश्य.
आदरणीय मालवणकर कुटुंबीय, भंडारी मंडळ परिवार आणि सर्व इच्छित असे आनंदाचे आणि उत्सवाचे दिवस प्रत्येक माणसाच्या आयुष्यात फार कमी येतात. मालवणकर कुटुंबियांना मी गेली कित्येक वर्ष बघतोय. जीवनातले अनेक चढउतार त्यांनी पाहिलेले आहेत आणि मला वाटतं ज्यांनी आनंद पाहिलाय त्यांनी अतिशय तीव्र दुःखही त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता भोगण्यासारखं आता काही शिल्लक नाही. आणि ज्यावेळी जो समाजाप्रती ज्या माणसाला आदर असतो, ज्या कुटुंबाला आदर असतो, त्या माणसाला फार मोठं लोकांचं योगदान असतं, दुवा असतो. आणि मी बघितलं त्या दिवशी त्यांच्याकडे, मी पण ज्यावेळी आजारी झाले समजलं, इकडे गेलो त्यावेळी समजलं, हॉस्पिटलला गेलो, पण तिची विल पॉवर जी आहे माणसाची, त्या खरोखर आपण उठून काहीतरी करू शकतो. ही विल पॉवर ही समाजाप्रती आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाप्रती त्यांना उभारा देत असते, हे आधार देत असते. आज खरोखर मला अतिशय आनंद झालाय आणि आपण सर्वजण इतके भावुक झालेलो आहे. पण तरी पण मला राहावेनाच की त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणं, कारण त्यांच्या कुटुंबियाच्या अनेक कार्यक्रमात आम्ही शक्य तितक्या वेळा मी राहायचा प्रयत्न केला आणि या पडत्या काळात सुद्धा आपण सर्वांनी जी त्यांना जे मोलाची सहकार्य दिलं, फार मोठं कोणी काही केलं नाही, पण त्यांना जो प्रेमाचा आम्ही फोन दिला, बाई काय घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. म्हणजे या पडत्या काळात आपण एका सहकार्याला जो हात देतो ना, तो कायमस्वरूपी तो माणूस त्याचा आयुष्यभर ऋणी असतो. आणि म्हणूनच आपण सर्वांनी जे उदंड असं प्रेम दिलं आणि मालवणकरांनी आपल्याला एक चांगला दिशा दिली आहे, चांगला आदर्श समोर ठेवलाय की आयुष्यात कुठल्या जरी संकट आलं तर त्याला डगमगू नका. मी भले भले असे आधार पचवलेले आहे, तर तुम्ही तेही पचवू शकता. असे आपण आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि आमचे उदय बिलिये पण येतात तर खाली राहिले ते, तर त्यांच्या वतीने मी यांना असाच आपला ही 60 वर्ष पूर्ण झाली, पण शतक महोत्सव साजरा करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना लाभू दे. या ठिकाणी आणि चांगले मालवणच्या बाहेरीतले आमच्या सगळ्यांका झाला आहे. अरे बिले काका इले येवा 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 लवकर येवा येवा. आणि तो आल्याशिवाय हे ह्या कार्यक्रमाला सुरुवातच होऊची नाही. तर आपल्या सर्वांच्या शुभेच्छा. थँक्यू. मी आता जेवण घेऊ शकतो. या विले. चला धन्यवाद. आणि आता जेवायला चालू करा. बिलिये जेवण आहे.